नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच मोठी अपडेट आणि एक सोबत खुश खबर. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार? नवीन अपडेट काय? चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असते. त्यामुळे 7व्या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमो शेतकरी योजना 7वा हप्ता. किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण 9 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप तो जमा झालेला नाही. या विलंबामुळे सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत. काहींनी रक्कम वाढवण्याबाबतचे दावे केले आहेत, परंतु विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार या अफवांना कोणतेही तथ्य नाही. हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. रक्कम वाढणार नाही. निवडणुकीपूर्वी मदतीची बैठक. वार्षिक रक्कम 15,000 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण सध्या ती रक्कम वाढवण्यात आलेली नाही. योजना पूर्ववत असून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतील. यामध्ये केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये देण्यात येतात. दरम्यान योजनेतील काही निधी कृषी समृद्धी योजना या नव्या उपक्रमाकडे वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधा उभारणे आणि गुंतवणुकीला चालना देणे आहे. त्यामुळे यंदा मदतीच्या रकमेत वाढ झालेली नाही. 7वा हप्ता केव्हा मिळणार? कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार 7वा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, मात्र अंतिम तारीख केवळ अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होईल. शेतकऱ्यांनी यावर विश्वास न ठेवता सरकारच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 96 लाख शेतकऱ्यांना लाभ. या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे 96 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये जवळपास 4 लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्त्याचाही लाभ मिळणार आहे. या सर्वांसाठी मिळून तब्बल 1,900 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. कृषी विभागाने त्यासाठी तयारी केली असून अजून निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. शेतकऱ्यांनी आपल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे का हे तपासावे. बँक खात्याची माहिती आणि आधारशी लिंक अद्ययावत असणे बंधनकारक आहे. कुठलीही समस्या आल्यास महाडीबीटी पोर्टल किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेबाबतची अधिकृत माहिती केवळ कृषी विभागाच्या संकेतस्थळावरून किंवा शासनाच्या अधिकृत घोषणेमधून घ्यावी. दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार आहे. रकमेबाबत कोणताही बदल नाही. वार्षिक मुदत 12,000 रुपयांचीच राहील. अफवांवर सावध राहून बँक ई-केवायसी तपशील अद्ययावत ठेवणे हे शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे आहे. धन्यवाद मित्रांनो.